नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 ऑगस्ट 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग ऐंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:54 ते 12:31 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:31 ते 2:08 आणि यमगंड काळ सकाळी 7:40 ते 9:17 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्र शनी बरोबर केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी मंगळ आणि गुरुची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला शुक्र आणि लाभातला शनी याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयामध्ये गुरु मंगळाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. सहज लाभाच्या मागे जाऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी करू नका. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहेत. काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. खर्चावरती मात्र नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला शनी आणि चतुर्थातला शुक्र याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीत मंगळ आणि गुरुची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. छोट्या मोठ्या कटकडी दिसून येतील, परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होणार नाहीत. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं हाती घ्याल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल तर काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे मित्र परिवाराकडून काही चांगली मदत तुम्हाला मिळू शकते. काही चांगले सल्ले तुम्हाला मिळू शकते. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला शुक्र आणि भाग्यातला शनी याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्या वेळात मंगळ आणि गुरुची युती होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं कव्हर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन किंवा निर्णय घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन हे थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं आणि खंबीरपणे येणाऱ्या गोष्टींचा सामना करणं आवश्यक राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला शुक्र आणि अष्टमातला शनी याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्या लाभात मंगळ गुरुची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल छोट्या मोठ्या प्रमाणात थोडेसे तुमचे नातेसंबंध ताणले जाऊ शकतील. ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल मोठे ट्रेड करू नका. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि भाग्यवान असणार आहेत. काही चांगले आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची होऊ शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होऊ शकतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे.
तुमच्या राशीतला शुक्र आणि सप्तमातला शनी याबरोबर चंद्र केंद्र करणार आहे. दशमामध्ये मंगळ गुरुची युती होणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या-मोठ्या कटकटी दिसून येतील. त्या संदर्भात थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी मात्र गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. तुमच्या कामाची वाहवा होईल. थोड्याफार प्रमाणात सहकर्मी असतील त्यांच्यावर वादविवाद होऊ शकतील, पण त्याचा फारसा परिणाम होणार नाही. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना किंवा संधी तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातला शुक्र आणि षष्ठातला शनी याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. भाग्यामध्ये मंगळ आणि शनीची युतीसुद्धा, मंगळ आणि गुरुची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे तुमचं फिरणं वगैरे जास्त आहे. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ट्रॅव्हलिंग तुमची जास्त होऊ शकेल. त्याचप्रमाणे थोडेफार जे निर्णय असतील ते प्रत्यक्ष रूपात आणू नका. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस तुमच्याकडे शुभफलदायी राहतील. चांगल्या काही इंट्युशन होतील. तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. तुमचा कामाचा उरक हा दांडगा राहील. कार्यशक्ती उत्तम प्रकारची दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला शनी आणि लाभातला शुक्र याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. अष्टमामध्ये गुरु मंगळाची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला थोडं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित आणि अनाहूत खर्च समोर येतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक मात्र आजच्या दिवशी करू नका. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर होणं, थोडंसं अपघात प्रेरण अशा प्रकारचे येणारे 2 ते 3 दिवस राहतील. कुठल्याही प्रलोभनाच्या मागे लागू नका. इझी मनी किंवा सहज लाभाच्या मागे लागू नका. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला वक्र शनी आणि दशमातला शुक्र याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सप्तमातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र आणि सप्तमामध्ये गुरु मंगळाची युती होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र घरातल्या ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध येणारे 2 ते 3 दिवस ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. त्या ठिकाणी लक्ष द्या. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवत येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. अडकलेली कामंसुद्धा पूर्ण होऊ शकतील. नातेसंबंधात येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी त्रासदायक राहतील, पण तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला शनी आणि भाग्यातला शुक्र याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. षष्ठामध्ये गुरु मंगळाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून दगदग, त्रास, स्ट्रेस, टेन्शन या सर्व गुणधर्म या किंवा हे सर्व अनुभव तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवस मिळू शकतील. काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारचे छोटे-मोठे निर्णय कुणाला करू घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं आहे. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातला वक्र शनी आणि तुमच्या अष्टमातला शुक्र याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. पंचमामध्ये मंगळ गुरुची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुम्हाला चांगले काही उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची होऊ शकतील. फक्त खर्चावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अतिरिक्त रिस्क किंवा धोका पत्करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला वक्र शनीबरोबर हा चंद्र आणि तुमच्या सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्या चतुर्थामध्ये मंगळ आणि गुरुची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना आजच्या दिवशी होऊ शकतील. याचप्रमाणे स्वतःच्या भावनांवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
वास्तूच्या संदर्भातले कुठलेही कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनी आणि षष्ठातला शुक्र याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तृतीयामध्ये मंगळ गुरूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमच्यातली एनर्जी लेव्हल आणि स्ट्रेंथ खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. मात्र तुमचा उत्साह दांडगा दिसून येईल. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. तुमचं फिरणं होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जे तुम्ही कामं कराल त्याच्यामध्ये तुम्हाला यशसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. तुमची पेंडिंग कामं, जी कामं होत नाहीत ती जरूर राहतील. त्या कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, एखाद्याला काही गोष्टी द्यायच्या असतील, घ्यायच्या असतील किंवा कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात येणाऱ्या 2 ते 3 दिवस अत्यंत उत्तम राहतील. भाग्याची साथसुद्धा तुम्हाला उत्तम लाभेल. एकंदरीत दिवस येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.